परवा 31 तारखेला अधिक ज्येष्ठ पौर्णिमा आहे। हा 3 वर्षांनंतर येणारा एक मोठा सण आहे। त्यामुळे न विसरता तांदळाच्या डब्यात नक्की बांधून ठेवा। तुमचे दारिद्र्य नक्कीच दूर होईल। लाखो नाही तर कोट्यवधी रुपये मिळतील। नशीब देखील साथ देईल। इच्छित मनोकामना पूर्ण होतील। अन्न नसलेले दरिद्री लोकही करोडपती होतील। तसेच पैसा कोणत्या ना कोणत्या रूपात येतच राहील। आपल्या नकळत आपल्या सभोवताली अनेक प्रकारची दारिद्र्य असतात। ज्येष्ठा देवी असते। आपल्या नकळत अनेक प्रकारच्या समस्याही असतात। त्या सर्व समस्या दूर होऊन आपल्याला नशिबाची साथ मिळावी, कुटुंबात नेहमी शांतता राहावी आणि कुटुंबातील अनेक प्रकारच्या समस्या दूर व्हाव्यात, यासाठी या पवित्र पौर्णिमेच्या दिवशी आपण तांदळाच्या डब्याचा हा उपाय नक्की केला पाहिजे। ही पौर्णिमा अत्यंत पवित्र आहे। या पौर्णिमेच्या दिवशी केलेली पूजा आणि उपाय आपली संपत्ती वाढवतात, आपले दारिद्र्य नक्कीच दूर करतात। मात्र या पौर्णिमेच्या दिवशी न विसरता तांदळाच्या डब्यात हे टाकले तरी पुरेसे आहे। अत्यंत दरिद्री व्यक्तीही श्रीमंत होईल। कितीही भयंकर दारिद्र्य अनुभवत असणारे लोकही त्यांच्या समस्या दूर करू शकतात। मग आज तांदळाच्या डब्यात काय करावे? काय टाकल्याने कष्ट दूर होतील, पैशाच्या समस्या दूर होतील आणि धनलाभ होईल, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। मित्रांनो, सर्वात आधी या व्हिडिओला लाईक करा। तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री धन लक्ष्मी देव्यै नमः अशी कमेंट करा। या पौर्णिमेच्या दिवशी काही वस्तू विकत घेऊन घरी आणणे खूप चांगले असते। आज घरासाठी एक मिठाचे पाकिट विकत आणून ठेवा। असे केल्याने माता महालक्ष्मी घरात प्रवेश करते। तसेच आज गूळ विकत आणल्यास तुम्हाला सोने आणि जमिनी खरेदी करण्याचे योग येतील। तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल। त्यामुळे नक्की असे करा। यासोबतच पिवळ्या रंगाच्या कवड्या म्हणजे लक्ष्मी कवड्या असतात ना, त्या कवड्यांना लक्ष्मी देवीच्या बहिणी म्हटले जाते। त्यामुळे आज कवड्या विकत आणल्या तरी तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल। तसेच आज अत्तराची एक छोटी बाटली विकत आणल्यास घरातील दारिद्र्य दूर होऊन लक्ष्मी देवी घरात प्रवेश करेल आणि तुम्हाला अष्टैश्वर्य देईल। यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही आणली तरी पुरेसे आहे। तुमचे नक्कीच चांगले होईल। कार्तिक पौर्णिमेनंतर इतके महत्त्व केवळ या अधिक पौर्णिमेलाच असते। या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात वैकुंठातून लक्ष्मी देवी खाली येते आणि तिची पूजा करणाऱ्या सर्व भक्तांना आशीर्वाद देते। त्यामुळे या एका दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास लक्ष्मी देवी अत्यंत प्रसन्न होऊन तुमचे घर धनाच्या वर्षावाने भरून टाकेल। म्हणून या पौर्णिमेच्या दिवशी घरात नक्की पूजा करा। तुमच्या घराचे खूप भले होईल। विशेषतः या पौर्णिमेच्या दिवशी देवघरात दिवा लावून मनापासून लक्ष्मी देवीला नमस्कार केल्यास तुमच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतील। तुमचे सर्व कष्ट तत्काळ दूर होतील आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद सहज प्राप्त होईल। विशेषतः या पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने घरात दूध उकळून वर येऊ द्यावे। या पौर्णिमेला घरात दूध उकळून वर येऊ दिल्यास तुमच्या घरातील अष्ट दारिद्र्य दूर होईल आणि धनलक्ष्मी तुमच्या घरात पाऊल ठेवेल। तसेच या पौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या रोपाची आवर्जून पूजा करा। तुळशी वृंदावनात एक दिवा लावून तुळशीला 5 प्रदक्षिणा घातल्यास प्रचंड नशीब उजळेल आणि अचानक धनप्राप्ती होईल। त्यामुळे एवढी मोठी संधी कोणीही गमावू नका। तसेच आजच्या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण केल्यास या वर्षभर धनधान्याची कमतरता भासणार नाही आणि लक्ष्मी देवीची कृपा सहज प्राप्त होईल। कमी वेळेत लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर या पौर्णिमेच्या दिवशी कनकधारा स्तोत्राचे आवर्जून पठण करा। या पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवी प्रत्येकाच्या घरासमोर नक्की येते। उंब्यापर्यंत आलेली लक्ष्मी देवी तुमच्या घरात लगेच प्रवेश करावी असे वाटत असेल तर घराच्या मुख्य दरवाजाच्या उंब्याला हळद लावून कुंकवाचे बोट लावा। तसेच या पौर्णिमेच्या दिवशी घरासमोर आवर्जून कोहळा
किंवा 5 लिंबे बांधा. असे केल्याने तुमच्या घराला लागलेली दृष्ट दूर होईल. घराला कोणाचीही वाईट नजर लागणार नाही आणि तुमच्या कुटुंबाचे खूप भले होईल. पैशांच्या तीव्र समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी एका दोह्यात 11 वेलदोडे, वेलची, ओम त्याची माळ बनवावी आणि ती माळ तुमच्या देवघरातील लक्ष्मी देवीच्या खोटोला, तसबैरीला घालून देवीला नमस्कार करावा. असे केल्यास तुम्ही ज्याला हात लावाल त्याचे सोने होईल. या वर्षभर कोणतीही आर्थिक अडचण न येता तुम्हाला लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होईल. त्याशिवाय पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने अपार संपत्ती आणि अखाट भाग्य प्राप्त होते. जे लोक कर्जाच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांनी आज जवळच्या पिंपळाच्या झाडाजवळ जावे. पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. पैशांच्या सर्व समस्या दूर होतील आणि अचानक धनलाभ होईल. जे लोक अत्यंत गरिबीत जगत आहेत अशा लोकांनी या पौर्णिमेच्या दिवशी कापराच्या 7 वड्या घ्याव्यात आणि त्या एका कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवाव्यात. घरातील उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. पंडित सांगतात की या पौर्णिमेच्या दिवशी काही वस्तू चुकूनही घरात आणू नयेत. त्या आणल्यास दारिद्र्य येते. पौर्णिमेच्या दिवशी प्रामुख्याने लोखंड किंवा स्टीलच्या वस्तू खरेदी करणे अशुभ असते, कारण ते राहूचे प्रतीक आहे. त्यामुळे पौर्णिमेसारख्या अत्यंत शुभ दिवशी या नवीन वस्तू खरेदी करून घरात आणल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करतात, संकटे येतात. त्याचप्रमाणे या दिवशी सुया, कात्री, ब्लेड आणि सुया यांसारख्या धारदार वस्तूही अजिबात खरेदी करू नयेत. यामुळे घरात अनावश्यक मतभेद आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये तीव्र भांडणे होतात. तसेच पौर्णिमेच्या दिवशी चामड्यापासून बनवलेल्या वस्तू म्हणजे चपला, बूट, पर्स आणि बेल्ट खरेदी करणे देखील निषिद्ध आहे. घर स्वच्छ करण्यासाठी लागणारा झाडू देखील पौर्णिमेच्या दिवशी खरेदी करू नये. असे केल्यास साक्षात लक्ष्मी देवीचा प्रकोप सहन करावा लागेल आणि त्यामुळे अनपेक्षित आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल असा इशारा पंडित देतात. स्वयंपाकाचे तेल, विशेषतः तिळाचे किंवा मोहरीचे तेल पौर्णिमेच्या दिवशी खरेदी करू नये. तसेच या पौर्णिमेच्या दिवशी घरातील मोठ्या माणसांनी घरातील मुलींची आणि मुलांची आवर्जून दृष्ट काढावी. त्यासाठी थोडे खडे मीठ, 2 सुक्या लाल मिरच्या आणि थोडे केस घेऊन त्यांच्यावरून दृष्ट काढा. कारण आपण चांगले राहिलो तर अनेकांना आपण प्रगती करत आहोत हे पाहून काही लोक आतल्या आत जळत असतात. त्यांची नजर आपल्याला लागू नये म्हणून नक्कीच या गोष्टींनी दृष्ट काढली पाहिजे. तसेच आज पायाला काळा दोरा बांधा. महिलांनी डाव्या पायाला आणि पुरुषांनी उजव्या पायाला काळा दोरा बांधावा. यामुळे आपल्यावर वाईट नजर पडणार नाही आणि दृष्ट दोष सुद्धा लागणार नाहीत. तसेच या पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण घर मीठ टाकलेल्या पाण्याने नक्कीच स्वच्छ पुसून घ्यावे. ज्यांना घर पुसणे शक्य नाही त्यांनी घरभर हळदीचे पाणी शिंपडावे. यामुळे घरातील सर्व दुष्ट शक्ती बाहेर निघून जातील. आता तांदूळ आणि डब्यासंबंधीचे उपाय कसे करावेत हे जाणून घेऊया. तांदूळ प्रत्येकाच्या घरात असतात. तांदूळ सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि ते आपण तांदळाच्या डब्यात साठवून ठेवतो. तांदळाच्या डब्यात अन्नपूर्णा देवीचा वास असतो. तांदळाच्या डब्यातील तांदूळ कधीही पूर्णपणे संपेपर्यंत वाट पाहू नये. डब्यात तांदूळ शिल्लक असतानाच आपण नवीन तांदूळ आणून त्यात भरावेत. डबा पूर्णपणे संपेपर्यंत कधीही रिकामा राहू देऊ नये. घरात तांदूळ जितके जास्त भरलेले असतील तितकी लक्ष्मी माता प्रसन्न राहील. तसेच आपल्या घरात तांदूळ नेहमी प्लास्टिक किंवा स्टीलच्या डब्यात साठवणे खूप चांगले असते. चुकूनही कोणत्याही परिस्थितीत तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात तांदूळ साठवू नये. तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्यांमध्ये तांदूळ ठेवल्याने त्यातील धातूंच्या रासायनिक प्रक्रियांमुळे तांदूळ खराब होण्याची शक्यता असते. यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
देवी लक्ष्मीची कृपा हळूहळू कमी होते आणि आर्थिक अडचणी व दारिद्र्य घेरते. त्यामुळे आपले आरोग्य आणि आर्थिक स्थिती नेहमी चांगली राहायची असेल तर तांदूळ नक्कीच स्टील किंवा प्लास्टिकच्या डब्यातच सुरक्षित ठेवावा. तसेच तांदळाच्या डब्याजवळ काही चुका अजिबात करू नयेत. तांदळाचा डबा कधीही स्वयंपाकघरातील कचऱ्याच्या डब्याजवळ किंवा सिंक खाली जास्त ओलावा असलेल्या अंधाऱ्या ठिकाणी ठेवू नये. कारण जिथे देवी लक्ष्मीचा वास असतो तिथे स्वच्छता खूप महत्वाची असते. तसेच उष्ट्या हातांनी किंवा हातपाय न धुता अपवित्र अवस्थेत तांदळाच्या डब्याला स्पर्श करू नये. तांदूळ काढताना हातांचा वापर न करता एखादे स्वच्छ भांडे वापरावे. काही लोक हातानेच तांदूळ काढतात, असे करू नये. इतर काही लोक तांदळाच्या डब्याचे झाकण नीट न लावता उघडे ठेवतात. यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. सूर्यास्तानंतर रात्रीच्या वेळी डब्यातून तांदूळ काढणे फारसे चांगले मानले जात नाही. खूप गरज असेल तर आधीच काढून ठेवावे. तांदळाच्या डब्यावर बसणे किंवा त्याच्या बाजूला चपला काढणे यांसारख्या गोष्टी अजिबात करू नयेत. तसेच तांदळाच्या डब्याभोवती धूळ, कचरा आणि जळमटे नसतील याची काळजी घेत तो वेळोवेळी स्वच्छ करत राहावा. अशा छोट्या छोट्या नियमांचे पालन करून आणि तांदळाच्या डब्याला लक्ष्मीचे स्वरूप मानून त्याचा आदर केल्यास त्या घरात कधीही दारिद्र्य येत नाही. इतकेच नाही तर अन्नदान हे महादान आहे असे आपले पूर्वज सांगतात. आपल्या दैनंदिन जीवनात रस्त्यांवर अनेक लोक भुकेने व्याकुळ झालेले आपल्याला दिसतात. गरजूंना मदत करण्याची इच्छा असली तरी दररोज मोठ्या प्रमाणात दान करणे सर्वांनाच शक्य नसते. परंतु एका छोट्याशा प्रयत्नाने आपण एक चमत्कार करू शकतो. आपण दररोज घरी स्वयंपाकासाठी तांदूळ घेताना त्यातून केवळ एक मूठभर तांदूळ बाजूला काढून एका पिशवीत किंवा डब्यात साठवून ठेवावा. असे महिनाभर नियमितपणे केल्यास काही तांदूळ जमा होतील. महिना पूर्ण झाल्यानंतर ते तांदूळ घेऊन रस्त्यावरील भिकायांना किंवा खरोखरच भुकेने व्याकुळ असलेल्या गरीब लोकांना दान करा. फक्त एका मुठीभर तांदळाने सुरू झालेली ही छोटी मदत महिनाभर सतत केल्यामुळे तुम्हाला संपूर्ण महिनाभर अन्नदान केल्याचे महान पुण्य मिळेल. भुकेल्यांना अन्न देण्यापेक्षा दुसरी कोणतीही मोठी सेवा नाही. दान करताना त्या गरिबांच्या डोळ्यात दिसणारा आनंद आणि त्यांच्या मनातून मिळणारे आशीर्वाद आपल्या जीवनाला खूप समाधान देतात. आपण घरात रोजच स्वयंपाक करतो, त्यातून एक मूठभर तांदूळ काढल्याने आपले कोणतेही नुकसान होत नाही. पण ती एक मूठभर तांदूळ कोणाचे तरी प्राण वाचवू शकते. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी दररोज असा तांदूळ काढून महिनाभर साठवून नंतर दान करावे. यातून महिनाभर अन्नदान केल्याचे फळ मिळेल. आता या पौर्णिमेच्या दिवशी तांदळाच्या डब्यात काय करावे तर शांतीसाठी आज एखादे कापड घ्या. ते पांढऱ्या रंगाचे, पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे असू द्या. ते कापड घेतल्यानंतर त्यात 19 सुपाऱ्या टाका. देवी लक्ष्मीला सुपारी खूप आवडते आणि आपण ती पूजेसाठी वापरतो म्हणून पुन्हा 9 सुपाऱ्या टाका. त्यानंतर त्या कापडात 2 उच्छी फळे, पूजेची फळे, वस्तू टाका. या वस्तू देखील खूप शुभ असतात, ज्या आपल्या अडचणी दूर करून ऐश्वर्य मिळवून देतात. या 2 वस्तू टाकल्यानंतर त्यात 19 लवंगा आणि 9 वेलची टाका. लवंगा फुलासह अखंड असाव्यात. त्यानंतर त्यात पितळ, तांबे किंवा चांदीचे 1 नाणे देखील टाकावे. जर त्यापैकी काहीही नसेल तर चे नाणे टाकावे. शेवटी थोडे हळद, कुंकू आणि थोडे कापूर टाकून या सर्वांची एक पुरचुंडी बांधावी. त्या पुरचुंडीवर कुंकवात थोडे पाणी मिसळून श्री असे लिहावे. त्यानंतर ती पुरचुंडी देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवून नमस्कार करावा आणि घरात नेहमी धनधान्य असावे. पैसा आणि अन्नाची कमतरता भासू नये. आर्थिक अडचणी येऊ नयेत. कर्ज असल्यास ते फिटावे. जीवनात भरभराट व्हावी. पगार वाढावा. व्यवसाय चांगला चालावा. अशी जी काही तुमची इच्छा असेल ती देवीला सांगावी. त्यानंतर ती पुरचुंडी घेऊन तांदळाच्या डब्यात ठेवावी.
म्हणजेच थोडे तांदूळ बाजूला करून त्यात एक छोटा खड्डा करावा, त्यात ती पुरचुंडी ठेवून वरून पुन्हा तांदूळ झाकावेत आणि नेहमीप्रमाणे तुम्ही दररोजचा स्वयंपाक करू शकता. या पौर्णिमेच्या दिवशी तांदळाच्या डब्यात ही पुरचुंडी ठेवली तर तुम्हाला कोणत्याही समस्या भेडसावणार नाहीत. पैसाही मोठ्या प्रमाणावर येईल. पैशाशी संबंधित अडचणीही दूर होतील. उत्पन्न वाढेल. याचा अर्थ एकाच वेळी करोडो रुपये मिळतील असे नाही, तर 100 रुपये कमवणारे 1000 रुपये कमवण्याच्या टप्प्यावर जातील. 1000 कमवणारे लाखो रुपये कमवण्याच्या टप्प्यावर जातील. लाखो कमवणारे करोडो रुपये कमवण्याच्या टप्प्यावर पोहोचतील. अशा प्रकारे तुमची हळूहळू टप्प्याटप्प्याने प्रगती होईल. उत्पन्न निश्चितपणे वाढेल. म्हणून या पौर्णिमेच्या दिवशी ही पुरचुंडी तांदळाच्या डब्यात नक्की ठेवा. अशा प्रकारे ठेवलेली पुरचुंडी 1 किंवा 2 महिन्यांनंतर बाहेर काढून एखाद्या मोठ्या झाडाला बांधावी. ती मंदिरात असलेल्या झाडांना किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांनाही बांधता येईल. तसे बांधून पुन्हा एकदा मनातली इच्छा सांगितली की पुरेसे आहे. तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला चांगला लाभ मिळेल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अष्टैश्वर्य प्राप्त होईल आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यात मागे वळून पाहण्याची वेळ येणार नाही. ज्यांना जीवनात शून्यापासून शिखरापर्यंत प्रगती करायची आहे त्यांनी या पौर्णिमेच्या दिवशी गोमातेला अन्न खाऊ घालावे, म्हणजेच काहीतरी खायला द्यावे. गाजर, वांगी, दोडकी यांसारखे काहीही खाऊ घाला. असे केल्याने 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुमच्या घरातील सर्व आरोग्यविषयक समस्या दूर होतील. ग्रहदोष देखील दूर होतील. या दिवशी गायीला अन्न खाऊ घातल्याने आरोग्य सुधारते. गायीला अन्न देणे ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तिला नक्की काहीतरी खायला द्या. या पौर्णिमेच्या दिवशी काही चुकीच्या गोष्टी चुकूनही करू नयेत. या पौर्णिमेला कोणत्याही परिस्थितीत मांसाहाराला स्पर्शही करू नये. अंडी सुद्धा खाऊ नयेत. तसेच या पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही कोणाला कर्ज देऊ नये आणि कोणाकडून कर्ज घेऊही नये. या पौर्णिमेच्या दिवशी दिवसा झोपू नये, नाहीतर तुमच्या घरात दरिद्रता प्रवेश करेल. काय होणार आहे असा विचार करून जर तुम्ही चुकून दुपारी झोपलात तर तुमच्या घरात अलक्ष्मी नक्कीच पाऊल टाकेल. तसेच आजच्या दिवशी जोडप्यांनी ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे. बरेच लोक जाणून बुजून किंवा नकळत पौर्णिमेला खूप हलक्यात घेतात. पौर्णिमा असली तर काय झाले असे म्हणून ते घरात नॉनव्हेज, मांसाहार आणून खातात. म्हणजे चिकन, मटण, कोळंबी, अंडी यांसारखे पदार्थ आणून शिजवून खातात. पण चुकूनही असे करू नये. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल आणि नको असलेल्या समस्या ओढवून घ्याव्या लागतील. कर्जात बुडण्याची शक्यताही वाढेल. त्यामुळे चुकूनही या चुका करू नका. तसेच केसांना तेल लावणे, केस कापणे आणि नखे कापणे यांसारखी कामेही अजिबात करू नयेत. याशिवाय पौर्णिमेच्या दिवशी कोणाशीही भांडण करू नये, कोणालाही शिव्या देऊ नयेत किंवा वाईट बोलू नये. तसेच पौर्णिमेच्या रात्री स्मशानभूमीत, पडक्या घरात किंवा अंधाया ठिकाणी एकटे जाऊ नये. कारण पौर्णिमेच्या रात्री अशा ठिकाणी दुष्ट शक्तींचा वावर असतो असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून पौर्णिमेच्या रात्री या ठिकाणी जाणे टाळावे.